प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकवार अलायन्स मराठी चर्च भुसावळ या मंडळीतर्फे आपणा प्रत्येकाचं ह्या ठिकाणी मी स्वागत करत आहे। पुन्हा एकवार आजच्या उपासनेमध्ये जात असताना आपलं समर्पण प्रभूला करूया। सर्व मान महिमा गौरव आदर आणि सन्मान त्या सर्व समर्थ परमेश्वराला देऊ, यासाठी की पुन्हा एकवार या महिन्याच्या असणाऱ्या या आठवड्यामध्ये या प्रभुवारी त्याने तुम्हाला आणि मला गृहभक्तीमध्ये एकत्रित केलं। जरी लॉकडाऊन आहे, जरी मंदिरं बंद आहेत, तरी पण आपण आपल्या घरी उपासनेसाठी जमलेलो आहात असा माझा पूर्ण विश्वास आहे। आणि त्याच विश्वासानुसार देवाच्या वचनाकडे आज पुन्हा एकवार आपण लक्ष केंद्रित करू। आज जर आम्ही बघितलं तर आजचा प्रभुवार हा अनेक मंडळांमध्ये जागतिक स्तरावर पेंटिकॉस्ट संडे किंवा पेंटिकॉस्ट डे म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो, की ज्याला श्वेत रविवार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं, किंवा ज्याला व्हीट संडे म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं। या आपलं समर्पण पुन्हा एक बार सर्व समर्थ परमेश्वराकडे करू, त्याच्याकडे याचना करू, पवित्र आत्म्याचं सहाय्य त्या ठिकाणी मागू, यासाठी की आज देवाचं वचन ज्या प्रखरतेने आमच्या संगती बोलू इच्छितं त्याच्याकडे आपण लीन आणि नम्र होऊन आपलं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करूया। डोळे झाकू आणि प्रार्थना करू। प्रभू देव बापा, आम्ही पुन्हा एक वार ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आदर आणि सन्मान दे बापा तुला देतो, यासाठी कारण स्तवनामध्ये बसणारा तू आमचा जिवंत देवबाप आहेस। राजांचा राजा प्रभूंचा प्रभू राज राजेश्वर केवळ तूच आहेस। सूर्याच्या उगवतीपासून ते मावळतीपर्यंत केवळ तुझं नाव स्तवनीय आहे दे बापा। आणि म्हणून जिवंत दे बापा, आजच्या या प्रभुवारी लीन आणि नम्र होऊन आम्ही परमेश्वरा तुझ्या समक्षतेमध्ये आलेलो असताना जिवंत दे बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळासाठी देतो, यासाठी कारण प्रभूजी आपल्या वचनाची थोरवी वाढवणारा तू आमचा जिवंत देवबाप आहेस। मागील संपूर्ण सप्ताहभर देवबापा तू आम्हाला सांभाळलंस, आमच्या घरातून बाहेर जाणं घरी पुन्हा येणं तू आशीर्वादाचं केलंस। एवढंच केवळ नव्हे तर प्रभूजी या महामारीपासून वेगवेगळ्या प्रसंगापासून कठीण प्रसंगापासून देवबापा तू आमचं जीवात्मा शरीराचं संरक्षण तू केलंस। तुझ्या रक्ताच्या कटिवेष्टनामध्ये देवबापा तू आम्हाला राखलंस, तुझी सुरक्षितता आम्हाला प्रदान तू केलीस, तुझ्या ज्ञान विवेक चातुर्याने देवबापा तू आम्हाला आशीर्वादित केलंस। आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आज एक कुटुंब म्हणून देवबापा आम्ही गृहभक्तीमध्ये प्रभूजी या ठिकाणी तुझ्या समक्षतेमध्ये आलेलो असताना आमची असणारी ही गृहभक्ती, आमची असणारी ही गृह उपासना येशूच्या नावामध्ये आशीर्वादाची तू कर। गायलं जाणारं प्रत्येक गीत, वाचण्यात येणारा शास्त्र भाग, त्यावर होणारं मनन आणि चिंतन तू आशीर्वादाचं करून तुझ्या नावाला गौरव तू प्राप्त करून घे। पुन्हा एक वार देवबापा आजची संपूर्ण भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो। येणाऱ्या वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं तू कर। मला तू आपल्या वधस्तंभाच्या आड तुला पिऊ, यासाठी प्रभू की मी स्वतःच्या शब्दाने प्रभूजी तुझ्या वचनाचं प्रभूजी विश्लेषण करू नये, तर तुझ्या पवित्र आत्म्याच्या सार्वभौमत्वामध्ये राहून दे बापा तुझ्या वचनाचं विश्लेषण व्हावं, यासाठी दया आणि कृपा ओतणारा तू आमचा जिवंत देवबाप तू हो। आम्हा प्रत्येकाचं सहाय्य तू कर, पुढारी तू हो, आणि तुझ्या नावाला गौरव तू प्राप्त करून घे। प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू ऐक, आमेन। प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एक वार परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू। व्हॉट्सअपच्या माध्यमातून जी वर्शिप ऑर्डर किंवा जी आराधनेची उपासनेची मार्गदर्शिका आपल्यापर्यंत काल पोहोचलेली आहे, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू। आज जागतिक मंडळ्या किंवा जगाच्या पाठीवर अनेक मंडळ्या आजचा प्रभुवार जो आहे तो पेंटिकॉस्ट संडे किंवा श्वेत रविवार म्हणून त्या ठिकाणी साजरा करत आहेत। पेंटिकॉस्ट संडेचं महत्त्व की ज्या दिवशी पवित्र आत्मा मंडळीला हा त्या ठिकाणी कायमस्वरूपी देण्यात आला, या उद्देशानं हा पेंटिकॉस्ट संडे म्हणजे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर 40 दिवस त्याने दर्शने दिली आणि 40 दिवसानंतर जे 10 दिवस आहेत ते धरून असा पेंटिकॉस्ट संडे किंवा पेंटिकॉस्टचा दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो। आणि म्हणून आज मंडळी म्हणून आम्हीही ह्या असणाऱ्या पेंटिकॉस्ट संडेकडे किंवा या पेंटिकॉस्टच्या दिवसाकडे आम्हाला लक्ष
लक्ष देणं गरजेचं आहे की नेमकं काय या दिवसामध्ये झालं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जी वर्शिप ऑर्डर आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामध्ये 2 शास्त्रभाग आपण त्या ठिकाणी नेमस्त केलेले आहेत आजच्या उपासनेसाठी. आणि ते 2 शास्त्रभाग आहेत. जुन्या करारामधून यशायाचा ग्रंथ याचा 11वा अध्याय आणि पहिली 5 वचनं जी आहेत त्याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि त्याच्यानंतर प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय पहिली 13 जी वचनं आहेत ह्याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. आज पुन्हा एक वार परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ की पुन्हा एक वार देवाचं वचन आमच्यापर्यंत पोहोचवत असताना लागणाऱ्या सर्व प्रकारची कृपा देवबापाने आम्हाला पुरवलेली आहे. काही मंडळीसाठी सूचना आहे. ती सूचना येण्याप्रमाणे आहे. संडे स्कूल जे आत्तापर्यंत स्थगित होतं किंवा आत्तापर्यंत चर्च बंद असल्यामुळं आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून लेकरांपर्यंत जरी पोहोचता आलं नाही तरी ह्या रविवारी आपण सायंकाळी 5 वाजेपासून ते 5:40 पर्यंत आपण झूमच्या द्वारे आपण संडे स्कूल त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि अलायन्स मराठी चर्च भुसावळ मधील जेवढे संडे स्कूल ची लेकरं आहेत किंवा त्यांचे पालक जे आहेत त्यांना विनंती आहे की बरोबर 5 वाजता आपल्या पाल्याला किंवा आपल्या लेकरांना झूम ॲप ओपन करून द्या. त्याची लिंक आज दुपारपर्यंत आपल्याला पोहोचवली जाईल, पाठवली जाईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आणि संडे स्कूलला आपण त्या ठिकाणी ऑनलाईन आपली हजेरी लावूया. त्याचप्रमाणे ज्या इतर लेकरांना या झूमच्या माध्यमातून संडे स्कूलला जॉईन व्हायचं असेल त्यांनाही प्रभूमध्ये आम्ही ह्या ठिकाणी आमंत्रित करत आहोत. पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. आजचा प्रभुवार हा अनेक मंडळांमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पेंटिकॉस्ट संडे किंवा पेंटिकॉस्ट डे म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्यात येतो. पेंटिकॉस्ट डेचं महत्त्व प्रिय बंधू आणि भगिनींनो आम्हा प्रत्येकाला माहिती की ह्या दिवशी मंडळीला पवित्र आत्मा हा कायमस्वरूपी देण्यात आला. पेंटिकॉस्ट या शब्दाचा अर्थ मुळातच आम्हाला माहिती आहे की ज्याला 50वा दिवस म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. पहिला जो वलांडण सण जो साजरा करण्यात आला त्याच्या 2ऱ्या दिवसानंतर 50 दिवसांनी हा सण त्या ठिकाणी साजरा केला गेला. ह्यालाच जर आम्ही निर्गमाच्या पुस्तकामध्ये 34व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये आणि अनुवादाच्या 16व्या अध्यायाच्या 9 ते 11 वचनांमध्ये जर आम्ही बघितलं तर ह्याला सप्ताहाचा सण म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्याच्यानंतर त्याला कापणीचा सण म्हणून निर्गम 23:16 मध्ये सुद्धा ओळखलं जातं. त्याच्यानंतर प्रथम पीक अर्पण्याचा दिवस म्हणून गणना 28:26 मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अनेक वेळेस केवळ पेंटिकॉस्ट संडे किंवा पेंटिकॉस्ट हा दिवस जो आहे हा केवळ ह्याच गोष्टींची त्या ठिकाणी साधत नाही तर जे नियम किंवा ज्या 10 आज्ञा मोशेला सिनाई पर्वतावर मिळाल्या होत्या असं म्हटलं जातं की पहिल्या वलांडण सणानंतर 50 दिवसांनी मोशेला सर्वसमर्थ परमेश्वराने या 10 आज्ञा बरोबर 50 दिवसानंतर त्या ठिकाणी सिनाई पर्वतावर त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या असणाऱ्या पेंटिकॉस्टच्या दिवसाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो नव्या करारामध्ये आणि जुन्या करारामध्ये ह्याचा उल्लेख अतिशय सुंदर रीतीने आम्हाला त्या ठिकाणी केलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो किंवा आढळतो. आणि म्हणून नव्या करारामध्ये जर आम्ही बघितलं तर ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर आम्हाला 50 दिवसांनी त्या ठिकाणी पेंटिकॉस्ट डे त्या ठिकाणी साजरा केलेला दिसतो. तर जुन्या करारामध्ये जर आम्ही बघितलं तर आम्हाला पहिल्या वलांडणाचा जो सण त्या ठिकाणी झाला ज्यावेळेस सर्व इस्रायल लोक ज्यावेळेस त्या असणाऱ्या मिस्राच्या आणि फारोच्या दास्यातून बाहेर निघाले आणि पहिला वलांडण सण ज्यावेळेस त्यांनी साजरा केला त्याच्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी पेंटिकॉस्टचा दिवस किंवा सप्ताहाचा सण ज्याला म्हटलं जातं किंवा प्रथम पीक अर्पण्याचा सण ज्याला म्हटलं जातं हा सण त्या ठिकाणी साजरा केलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो देवानं त्याचा असणारा पवित्र आत्मा कायम स्वरूपी मंडळीला त्या ठिकाणी देऊ केला. जुन्या कराराचा जर इतिहास आम्ही बघितला तर त्या काळामध्ये ज्या देवाच्या आत्म्यानं
ह्या मंडळी संगती किंवा ह्या असणाऱ्या लोकांसंगती, इस्रायलासंगती, सेवकांसंगती जे कार्य केलं त्या कार्यामध्ये देवाचा आत्मा त्यांच्याकडे येत असे आणि त्याच्यानंतर तो आत्मा कार्य केल्यानंतर तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी काढून घेतला जात असे किंवा तो सर्वसमर्थ परमेश्वराकडे त्या ठिकाणी तो जात असे. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये जर म्हणायचं झालं तर त्रैक देवामधली ही जी व्यक्ती आहे त्या व्यक्तित्वाकडं आज आम्ही थोडंसं लक्ष केंद्रित करणार आहोत. केवळ त्या व्यक्तिमत्वाकडे आपण लक्ष केंद्रित करणार नाही तर आम्ही आजच्या या दोन्ही शास्त्र भागामधून आम्ही हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की जो देवानं त्याचा आत्मा मंडळीला कायमस्वरूपी ज्या वेळेस दिला आणि ज्या वेळेस त्या पवित्र आत्म्याचं आगमन पेंटेकॉस्टच्या दिवशी नव्या करारामध्ये प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय पहिल्या 13 वचनामध्ये आम्हाला ज्या वेळेस दिसून येतं त्यावेळेस आम्ही आज बारकाईने समजून घेणार आहोत प्रिय बंधू भगिनींनो की हा जो पवित्र आत्मा देवानं ख्रिस्ताच्या कर्मी आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे त्याचा हस्तक्षेप नेमका कसा झाला, त्यांनी त्याचा हस्तक्षेप होत असताना त्याच्यासाठी काय सिस्टीम वापरली गेली आणि ती सिस्टीम वापरत असताना त्याचं असणारं ऍप्लिकेशन, त्याच्या असणाऱ्या गोष्टी ह्या मनुष्याच्या जीवनामध्ये किंवा त्या काळामध्ये किंवा त्या इतिहासामध्ये त्या कालखंडामध्ये नेमकं कसं झालं आम्हाला हे थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. कारण देवानं जो आत्मा आम्हाला ह्या ठिकाणी दिला म्हणून यशाचा ग्रंथ ज्या ठिकाणी 11व्या अध्यायामध्ये जर आपण बघितलं तर ह्या आत्म्याला वेगवेगळी नावं आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आढळून येतात की ज्याला म्हटलेलं आहे परमेश्वराचा आत्मा म्हटला आहे, सुज्ञानाचा आत्मा म्हटलेला आहे, समंजसपणाचा आत्मा म्हटलेला आहे, सुसंकल्पाचा आत्मा म्हटला आहे, सामर्थ्याचा आत्मा म्हटलेला आहे, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा असं सुद्धा ज्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. या सर्व गोष्टींकडे ज्यावेळेस आम्ही बघत आहोत त्यावेळेस आम्हाला बारकाईने हे समजून घेणं गरजेचं आहे जो पवित्र आत्मा देवाने ख्रिस्ताच्या करवी आम्हाला म्हणजे मंडळीला विश्वासणाऱ्यांच्या समूहाला जो देव केला तो सदा सर्व काळासाठी देव केला. योहानाचा शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 37व्या वचनापासून ते 39व्या वचनापर्यंत, त्याच्यानंतर योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर आम्हाला स्पष्टपणे येशू ख्रिस्त शिष्यांसंगती वार्तालाप करत असताना म्हणतो मी जातो आणि तुम्हाला तो कैवारी पाठवतो यासाठी की तो तुम्हाला सर्व सत्यात नेईल, तो तुमच्या संगती सदा सर्व काळासाठी असेल. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेस सर्वसमर्थ परमेश्वराने हे पाऊल ख्रिस्ताच्या करवी ज्या वेळेस उचललं आणि ह्याचे असणारं भविष्य कथन, ह्याच्या असणाऱ्या गोष्टी ज्या ऑलरेडी ख्रिस्ताच्या करवी त्याच्या शिष्यांना प्रेषितांना ज्या अर्थी सांगून ठेवल्या होत्या ह्याच्यामध्ये एक मोठं असणारं आम्हाला एक एम त्याच्यामध्ये दिसून येतो, एक देवाचा परिपूर्ण उद्देश आम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो मंडळीसाठी कायम स्वरूपी एक देणगी सर्वसमर्थ परमेश्वराने ख्रिस्ताच्या करवी दिली आणि ती देणगी पेंटेकॉस्टच्या दिवशी 120च्या जमावामध्ये त्या ठिकाणी उतरली आणि ती म्हणजे पवित्र आत्म्याचं दान ह्या मंडळीला पहिल्याने त्याने देव केलं. आणि म्हणून काही साम्य जुन्या करारामध्ये आणि नव्या करारामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून ज्यावेळेस पेंटिकॉस्ट ज्यावेळेस म्हटलं गेलं पेंटिकॉस्ट संडे ह्यासाठी त्या ठिकाणी उपयोगात येतो किंवा ह्यासाठी त्याला अशा प्रकारचं संबोधन केलं जातं, त्याच्या 2 महत्वाच्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. आम्ही गणनाच्या पुस्तकामध्ये बघितलं, गणना 28 आणि त्याच्या 26व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी जे गव्हाचं जे पहिलं पीक आहे हे पहिलं पीक निघाल्यानंतर त्याला जे परमेश्वराला जो सुवासिक हव्य त्या ठिकाणी करायचं आहे, जे अर्पण करायचंय, प्रथम पिकाचं अर्पण करण्याचा दिवस हा पेंटेकॉस्टचा दिवस म्हणून सुद्धा त्या ठिकाणी साजरा केला जायचा. आता या प्रथम फळाचं जर तुलना आम्ही केली तर ज्या वेळेस आम्ही नव्या करारामध्ये येतो आणि ज्या वेळेस मंडळीकडे ज्या वेळेस आम्ही
लक्ष केंद्रित करतो की ज्या मंडळीविषयी भागीत पेत्रा संगती प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तयाच्या 16व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये केलं की स्वतः येशू ख्रिस्त पेत्रा संगती बोलत असताना म्हणतो की तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या समोर अधोलोकांच्या द्वारांचं काही चालणार नाही. हे जे भाकीत येशू ख्रिस्तानं पेत्रा संगती आणि शिष्यांच्या समोर ज्यावेळेस हे भाकीत केलं, हे भाकीत आता त्या ठिकाणी वास्तविकतेमध्ये उतरत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. पवित्र आत्म्याचं दान मंडळीला प्राप्त होतं. मंडळी जी आहे ही ऑलरेडी त्या ठिकाणी एस्टॅब्लिश होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. ती कशी दिसत आहे? जर आम्ही प्रेषितांच्या कृत्याचा पहिला अध्याय जर काढला आणि 15व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर काही जण आता 12व्या प्रेषिताची नेमणूक करण्यासाठी एकत्र जमलेले आहेत आणि हे एकत्र जमल्यानंतर काही जणांसंगती आता ह्या बंधू वर्गामध्ये पेत्र त्यांना काही मार्गदर्शन करतं. मी पुढे आल्यानंतर बऱ्याच डिटेल गोष्टी आपल्याला सांगणार आहे, पण एक बेसिक थॉट घेऊन आपण पुढे जाऊया. आणि तो बेसिक थॉट हा आहे प्रिय बंधू भगिनींनो, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे प्रेषित 1:15 मध्ये त्या ठिकाणी म्हटलं त्या दिवसात पेत्र बंधू वर्गामध्ये, आणि कंसात म्हटलेलं आहे सुमारे 120 माणसांच्या जमावामध्ये. असं का लिहिलं गेलं? का 120चा आकडा त्या ठिकाणी सांगणं गरजेचं होतं? प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर बारकाईनं जर नीट लक्षात घेतलं, 120 ही संख्या जी आहे त्या काळामध्ये कुठलंही इन्स्टिट्यूशन जर सुरू करायचं आहे, कुठलीही गोष्ट जर लीगली त्या ठिकाणी स्टार्ट करायची आहे, तर त्याच्यासाठी 120चा जमाव किंवा 120चं त्या ठिकाणी ऑथेंटिकेशन असणं गरजेचं होतं. 120 लोकांचा त्या ठिकाणी एक संगनमत होणं गरजेचं होतं. 120 लोकांचा जणू काय एक ठराव त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं. 120 लोकांचा एक चित्त असणं, एक निर्णय असणं त्या ठिकाणी गरजेचं होतं. आणि ज्यावेळेस हा एक मत ज्यावेळेस होत होतं, त्यावेळेसच त्या असणाऱ्या गोष्टीचा उदय त्या ठिकाणी होत होता. आणि म्हणून मंडळी ही जरी ख्रिस्ताच्या अपेक्षेमध्ये आहे, मंडळी ही जरी ख्रिस्ताच्या विचारधीन आहे, तरी ज्यावेळेस मंडळीच्या संबंधामध्ये ज्यावेळेस आम्ही एखादी गोष्ट बघतो, त्यावेळेस ख्रिस्तानं या मंडळीची सुरुवात करत असताना सुद्धा त्याचं अभिवचन त्या ठिकाणी पूर्णत्व असलेलं. आणि एवढंच की जगात किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या लिगॅलिटीज ज्या आहेत किंवा जे लिगलिझम जे आहे त्याच्याकडे पण ते तुटणार नाही, त्या असणाऱ्या गोष्टींना कुठल्याही प्रकारचा तडा जाणार नाही, याची ही खबरदारी त्या ठिकाणी घेतलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही बघतो मंडळीचं प्रथम फळ हे 120 जण आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात की ज्याचं अर्पण आता ह्या पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याच्या आगमनाच्या द्वारे होणार होतं. आणि म्हणून ह्याही ठिकाणी पेंटेकॉस्ट त्या ठिकाणी वापरलेला. प्रथम पीक अर्पण्याचा सण ह्या ठिकाणी पण मंडळीला मिळालेलं प्रथम पीक अर्पिलं जाणार होतं पेंटेकॉस्टच्या दिवशी. दुसरी महत्वाची गोष्ट, जर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की पहिला वलांडण सण ज्यावेळेस साजरा झाला, हा पहिला वलांडण सण साजरा झाल्यानंतर त्याच्यानंतर 50 दिवसानंतर मोशेला 10 आज्ञा सिनाई पर्वतावर मिळाल्या. आणि ह्या 10 आज्ञा ज्यावेळेस मिळाल्या, जर सिमिलॅरिटी जर आम्ही बघितली आणि थोडंसं जर त्याच्यामधलं जर साधर्म्य साधण्याचा जर प्रयत्न केला, तर जर आपल्या समोर जर पवित्र शास्त्र असेल तर निर्गमाचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि त्याचं 18वं वचन आपण काढूया. आणि त्या असणाऱ्या 18व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं निर्गम 20 आणि 18, तर ह्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते की जी गोष्ट नव्या करारामध्ये सुद्धा होत असताना आम्हाला दिसते. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे निर्गम 20:18 मध्ये, ज्या वेळेस आता या 10 आज्ञा पूर्णपणे देऊन ज्या ठिकाणी सर्व गोष्टी नीटनेटक्या झाल्या, त्यावेळेस देवाचं वचन निर्गम 20 आणि 18 मध्ये येण्याप्रमाणे बोलतो. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहे,
करण्याचा नाद होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले आणि हे पाहून त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभे राहिले आणि मोशेला म्हणाले, 19व्या वचनामध्ये असं म्हटलंय, आणि मोशेला म्हणाले, आमच्याशी तूच बोल म्हणजे आम्ही ऐकू. देव आमच्याशी न बोलो, तो बोलला तर आम्ही मरू. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये यासाठी देव आला आहे. यासाठी देव आला आहे. देवाचं अस्तित्व मेघगर्जनेतून त्या ठिकाणी दिसून आलं. देवाचं अस्तित्व विजा ज्यावेळेस चमकत होत्या त्याच्यातनं त्या ठिकाणी दिसून येतं. आता या प्रेषितांच्या कृत्यांमध्ये 2ऱ्या अध्यायाच्या पहिल्या 3 वचनांकडे जर लक्ष केंद्रित केलं, आता लक्षात ठेवा एक कन्सेप्ट की निर्गमाचं पुस्तक 20वा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 18व्या वचनामध्ये आम्हाला ज्यावेळेस 10 आज्ञा ज्यावेळेस पेंटिकॉस्टच्या त्या किंवा 50 दिवसानंतर दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी मेघगर्जना, विजा चमकत आहेत, त्या ठिकाणी थरकाप उडालेला आहे आणि जे त्या ठिकाणी मोशेच्या संगती इस्रायल लोक आहेत यांचा थरकाप त्या ठिकाणी उडालेला आहे आणि ते लोक भयभीत झालेले. आता तोच असणारा विचार घेऊन ज्यावेळेस आम्ही प्रेषितांच्या कृत्याचा 2रा अध्याय आणि पहिल्या 3 वचनांकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष देतो, बघा देव त्या ठिकाणी आला निर्गमाच्या पुस्तकामध्ये 10 आज्ञेनंतर. आता इथं देव जो पवित्र आत्मा आहे त्याचं आगमन ज्यावेळेस होत आहे त्यावेळेस काय होतं बघा. त्या ठिकाणी काय म्हटलं, नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला. नीट लक्षात घ्या, प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 1 वचन. नंतर म्हणजे पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्हांसारख्या जिव्हा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी दिसून येते की ह्या ठिकाणी एक गोष्ट जी होते ती त्याचा असणारा परिणाम काहीसा सारखा दोन्ही ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. ज्यावेळेस देवाचं आगमन होतं त्यावेळेस ते थरथर कापत आहेत, मेघगर्जना होत आहे, विजांचा कडकडाट त्या ठिकाणी होत आहे, विजा चमकत आहेत. ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं आगमन त्या ठिकाणी होतं, मोठा वारा सुसाट्यासारखा सुटला जातो, अकस्मात होतं, आकाशातून नाद होतो, जिव्हांसारख्या जिव्हा अग्नीच्या त्या ठिकाणी प्रत्येकावर एक अशा बसल्या जातात आणि सर्वजण त्या ठिकाणी आत्म्याने परिपूर्ण होतात. एवढंच केवळ नाही, ज्या वेळेस मंडळीची स्थापना होते, ज्या वेळेस पवित्र आत्म्याच्या सार्वभौमत्वामध्ये ज्या वेळेस मंडळीचं कार्य त्या ठिकाणी होऊ लागतं त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला स्पष्ट रीतीने प्रेषितांचे कृत्याचा 2रा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 43व्या वचनामध्ये स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसून येतं. त्या ठिकाणी म्हटलेले, तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले. इस्रायलाला भय वाटलं कारण देव त्यांच्यामध्ये आला. ह्या लोकांना भय वाटलं, प्रत्येक मनुष्याला भय वाटलं कारण देवानं त्याचा पवित्र आत्मा ह्या लोकांमध्ये मंडळीसाठी कायम रीतीने पाठवला. हे बंधू आणि भगिनींनो, पेंटिकॉस्टच्या दिवशी जे झालं ते अद्भुत आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी जे झालं ते अवर्णनीय आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी जे झालं ते भूतो न भविष्यती अशा गोष्टी या पेंटिकॉस्टच्या दिवशी झाल्या. कारण ख्रिस्तानं त्याच्या मंडळीला, त्याच्या लोकांना एकटा असं सोडलं नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रेषित 1:4 मध्ये ज्यावेळेस आम्ही बघतो ना त्या ठिकाणी तो स्पष्टपणे ज्यावेळेस 40 दिवस तो दर्शन देत आहे आपल्या शिष्यांना त्यावेळेस त्या ठिकाणी एकत्र जमल्यानंतर प्रेषित 1:4 मध्ये तो म्हणतो, तो व ते एकत्र जमले असताना
त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्यानं देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. पुढे तो म्हणतो, कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्याप्रमाणे जुन्या करारामध्ये पेंटिकॉस्टच्या दिवशी झालेल्या गोष्टी आम्हाला प्रखरतेनं जाणवतात, अगदी त्याच रीतीने ज्यावेळेस आम्ही नव्या करारामध्ये येतो आणि नव्या करारामध्ये ज्यावेळेस जुन्या कराराच्या गोष्टी आणि नव्या कराराच्या गोष्टी एका तुलनात्मक दृष्टिकोनातून ज्यावेळेस आम्ही पाहायला सुरुवात करतो, त्यावेळेस आम्हाला स्पष्टपणे हे दिसून येतं की त्या दोन्ही गोष्टींमध्ये किती साधर्म्य आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्याप्रमाणे जुन्या करारामध्ये प्रथम फळ अथवा पीक हे परमेश्वरास अर्पण करीत होते, नव्या करारामध्ये सुद्धा पवित्र आत्म्याच्या आगमनानं मंडळी जी होती ती त्या स्टार्टिंगला प्रथम पीक म्हणून त्या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या करविती प्राप्त झाली. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या असणाऱ्या पवित्र आत्म्याच्या दानाच्या संदर्भामध्ये किंवा पवित्र आत्म्याच्या या आगमनाच्या संदर्भामध्ये आम्ही ज्यावेळेस पाहत आहोत, त्यावेळेस आम्हाला स्पष्टपणे हे दिसून येतं की पवित्र आत्म्याचं किंवा देवाच्या आत्म्याचं असणारं जे वास्तव्य आहे किंवा देवाच्या आत्म्याचं जे कार्य आहे हे जुन्या करारामध्ये अतिशय सुंदर रीतीने त्या ठिकाणी दिसून येतं. केवळ सुंदर रीतीने नाहीच, तर देवाचा आत्मा जुन्या करारामध्ये ज्याप्रमाणे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे देवाचा आत्मा ठराविक वेळेला त्या ठिकाणी येत असे आणि ठराविक वेळेला तो त्या ठिकाणी काढून घेतला जात असे. त्याचं कार्य संपुष्टात आल्यानंतर तो पुन्हा एकदा स्वगृही त्या ठिकाणी जात असे. पण ज्यावेळेस नव्या कराराच्या इतिहासाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो किंवा मंडळीच्या इतिहासाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस आम्हाला प्रकर्षाने हे जाणून येतं आणि ती प्रखरता आम्हाला नव्या करारामध्ये अतिशय स्पष्टपणे दिसून येते. आणि ती ही गोष्ट आहे की पवित्र आत्मा हा मंडळीला त्या ठिकाणी कायमस्वरूपी देण्यात आला. आणि म्हणून जुन्या करारामध्ये जर आम्ही बारकाईने जर पुन्हा एकदा या गोष्टींकडे जर लक्ष केंद्रित केलं, तर आम्हाला हे दिसून येतं उत्पत्तीचा ग्रंथ याचा पहिला अध्याय आणि पहिल्या 2 वचनांमध्ये आम्हाला निर्मितीमध्ये देवाच्या आत्म्याचं कार्य त्या ठिकाणी दिसून येतं. कारण स्पष्टपणे देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की जलनिधीच्या पृष्ठभागावर देवाचा आत्मा तळपत असताना त्या ठिकाणी आम्हाला दिसतो की जे उत्पत्ती 1 आणि पहिल्या 2 वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच प्रकारचा उल्लेख स्तोत्र 104 आणि त्याच्या 30व्या वचनामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. ज्यावेळेस आम्ही इयोबाच्या पुस्तकाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, अलीहो हा जो इयोबाचा मित्र आहे, इयोब 33:4 मध्ये तो म्हणत असताना म्हणतो की देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले. स्तोत्र 51:11 मध्ये जर आम्ही गेलो तर त्या ठिकाणी दाविदाची प्रार्थना जी आहे की ज्यावेळेस त्याने बेतशेबेसंगती त्या ठिकाणी समागम केलं आणि व्यभिचार ज्यावेळेस त्याने केला आणि ज्यावेळेस पश्चातापाची प्रार्थना ज्यावेळेस आम्हाला स्तोत्र 51 मधून ज्यावेळेस दिसून येते, त्यावेळेस तो म्हणतो की तुझा आत्मा माझ्यामधून तू काढून घेऊ नकोस. स्तोत्र 139 आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आम्ही बारकाईने जर लक्ष केंद्रित केलं तर त्या ठिकाणी पुन्हा एक वार आम्हाला या स्तोत्रकर्त्याची असणारी एक सुंदर वाक्य आम्हाला त्या ठिकाणी, एक सुंदर वचन आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं की ज्या वचनाच्या द्वारे आम्ही हे कबूल करणं गरजेचं आहे किंवा स्तोत्रकर्ता दावीद राजा त्या ठिकाणी म्हणत असताना तो हे कबूल करतो की हे देवा, तू सर्वत्र आहेस, तू सर्वज्ञानी आहेस, तू सर्वव्यापी आहेस. 7व्या वचनामध्ये स्तोत्र 139च्या 7व्या वचनामध्ये तो म्हणतो, मी तुझ्या आज्ञेपासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या सर्व वचनांकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करायला सुरुवात करतो,
त्यावेळेस आम्हाला देवाने केलेल्या त्या सार्वभौम कृतीविषयी आम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टी आम्ही नजरअंदाज त्या ठिकाणी करू शकत नाही. मिखाच्या पुस्तकामध्ये येऊया. मिखाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी इस्रायलाच्या नेत्यांवर जो ठपका सर्वसमर्थ परमेश्वर किंवा हा लेखक ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस तो म्हणतो, मी तर याकोबास त्याचा अपराध आणि इस्रायलास त्याचे पाप दाखवावयास खरोखर परमेश्वराच्या आत्म्याने, सामर्थ्याने, न्यायाने व बळाने पूर्ण आहे. मी त्या ठिकाणी म्हणत असताना स्पष्टपणे या इस्रायलाच्या असणाऱ्या याकोबाच्या प्रमुखांसंगती वार्तालाप करत असताना तो स्पष्टपणे या ठिकाणी आम्हाला बोलत असताना दिसून येतो. गणनेच्या पुस्तकामध्ये 27वा अध्याय 12 ते 18 वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी ज्यावेळेस मोशे अबारीम पर्वतावर आहे त्यावेळेस देवाचा आत्मा त्याच्या संगती त्या ठिकाणी बोलत असताना त्याच्यामध्ये कार्य करत असताना आम्हाला दिसतो. शास्त्रीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस शास्त्री 3:9 ते 11 मध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी आत्मेला विषय असं म्हटलंय की त्या देवाचा आत्मा त्याच्यामध्ये त्याच्या संगती त्या ठिकाणी कार्य करत होता. जकर्याचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे म्हणतं की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. नेहम्याचं पुस्तक 9वा अध्याय 20व्या वचनामध्ये आम्हाला दिसून येतं की त्या ठिकाणी शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून तो देवाचा आत्मा त्या ठिकाणी कार्यरत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. इतिहासाचं पहिलं पुस्तक याचा 28वा अध्याय 10व्या वचनापासून ते 12व्या वचनापर्यंत त्या ठिकाणी देवाचा आत्मा त्या ठिकाणी वैयक्तिक रीतीने मार्गदर्शन करत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. उदाहरणार्थ जर आम्ही बघितलं, दाविदाने शलोमोनास मंदिर बांधण्याच्या ज्या सूचना त्या ठिकाणी केल्या त्या सर्व देवाच्या आत्म्याने प्रेरित होत्या. योग 32:8 मध्ये योबाचं पुस्तक 32वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये योग लिहित असताना म्हणतो की देवाच्या आत्म्याने मला समज दिली. बंधू आणि भगिनींनो, कैक अशी वचनं आहेत की ज्या वचनांच्या आधारे आम्ही हे स्पष्ट रीतीने समजून घेऊ शकतो की जुन्या करारामध्ये देवाचा आत्मा त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होता, तो कार्य करत होता. कार्य संपुष्टात आल्यानंतर तो परत स्वगृही त्या ठिकाणी जात होता. प्रिय बंधू आणि भगिनींनो, निवास मंडपाची बांधणी करणारे जे कारागीर होते हे देवाच्या आत्म्यानं प्रेरित होते, देवाच्या आत्म्यानं भरलेले होते. निर्गमाचं पुस्तक 31वा अध्याय पहिली 5 वचनं आम्हाला ते सांगतात. एवढंच केवळ नाही, स्वप्नांचा अर्थ सांगणारा जुन्या करारातला योसेफ हा स्वप्नांचा अर्थ पवित्र आत्म्याच्या, देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो त्या ठिकाणी करत असायचा. अनेक भविष्यवादी आहेत, अनेक राजे आहेत, अनेक धर्मपंडित आहेत, अनेक सेवक आहेत की ज्यांना देवाचा आत्मा त्या ठिकाणी चालवत होता. प्रिय बंधू आणि भगिनींनो, लास्ट बट नॉट लिस्ट, ज्यावेळेस आम्ही मायनर आणि मेजर प्रॉफिट्स मध्ये ज्यावेळेस आम्ही मसीहाच्या संबंधाने ज्या भविष्यकथनांकडे ज्यावेळेस लक्ष केंद्रित करतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, असं एक पण भविष्यकथन नाही की जे देवाच्या आत्म्यानं प्रेरित होऊन देवाच्या सेवकांनी, भविष्यवक्त्यांनी ते सांगितलेलं नाही. देवाचा आत्मा त्या ठिकाणी कार्यरत होता, देवाचा आत्मा त्या ठिकाणी कार्य करत होता. केवळ नव्या करारामध्ये पेंटेकॉस्टच्या दिवशी देवाचा आत्मा त्या ठिकाणी आला असं नाही. तर एक देवामधली ही एक व्यक्ती की जी कायमस्वरूपाने ख्रिस्ताच्या नंतर ख्रिस्ताने काळजी घेतली आणि ती आमच्या बरोबर कायमस्वरूपी वास्तव्यात आली, ज्याने आम्हाला सर्व सत्यामध्ये घेऊन गेले. आणि म्हणून देवाचा पवित्र आत्मा जो आहे हा पवित्र आत्मा ही व्यक्ती आहे. पवित्र आत्मा ही व्यक्ती आहे. कधीतरी मी नक्की सांगेन की पवित्र आत्म्याचं दैवत्व आणि व्यक्तित्व जे आहे त्याच्याकडे आम्हाला बारकाईनं बघणं गरजेचं. जर वेळ मिळाला तर नक्कीच हा अभ्यास आम्ही त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि म्हणून जुन्या करारामध्ये देवाच्या आत्म्याचं कार्य आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. ज्यावेळेस आम्ही नव्या करारामध्ये येतो त्यावेळेस आणखीन पवित्र आत्म्याचं विस्तृत आणि प्रखर कार्य आम्हाला ह्या नव्या करारामध्ये
18 त्या ठिकाणी दिसून येतं. ख्रिस्ताच्या जन्मामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य आम्हाला दिसून येतं. पहिलाच वृत्तांत जर आम्ही मत्तई 1:18 बघितलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे या ख्रिस्ताच्या जन्माच्या विषयी म्हटलेलं आहे की मरिया जी आहे ती पवित्र आत्म्याने गर्भवती झालेली दिसून आली. मत्तई 4 ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस अरण्यात येशूची परीक्षा होत असताना देवाच्या पवित्र आत्म्याने त्या ठिकाणी त्याला अरण्यामध्ये नेलं. मत्तई 3:16 ज्यावेळेस आम्ही येतो त्याच्या अगोदर जर आम्ही बघितलं तर ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान ज्यावेळेस येशूचा बाप्तिस्मा करतो त्यावेळेस त्या ठिकाणी म्हटलंय की परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना त्या ठिकाणी दिसला गेला. लूक 4:18 जर आम्ही बघितलं की ज्याला नॅझरेथ मॅनिफेस्टो म्हटलेलं आहे त्या ठिकाणी त्या नॅझरेथ मॅनिफेस्टोची असणारी सुरुवातच मुळात येशू ख्रिस्त अशा प्रकारे करतो आणि तो म्हणतो की परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे. एवढंच केवळ नाही तर योहान सुवर्तमानाच्या 14व्या अध्यायाच्या मला वाटतं 17व्या वचनामध्ये तो त्या ठिकाणी म्हणतो मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. पवित्र आत्म्याविषयी तो त्या ठिकाणी बोलून जातो. आणि मग ज्यावेळेस आम्ही प्रेषितांच्या कृत्यांमध्ये येतो त्यावेळेस आता प्रेषितांच्या कृत्यांमधलं असणारे हे कार्य आम्हाला बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला सांगतो की पवित्र आत्म्याचा हस्तक्षेप त्या ठिकाणी नेमका कसा आम्हाला दिसून येतो. जर आम्ही प्रेषित 1:4 आम्ही मगाशी बघितलं की पवित्र आत्मा मिळणार हे जे भाकीत आहे किंवा हे जे ही जी सत्यता आहे जी वास्तविकता आहे ही ऑलरेडी येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना योहान 14 पण सांगितली आणि प्रेषित 1:4 पण सांगितली. ज्यावेळेस प्रेषित 1:8 प्रमाणे जर आम्ही बघितलं तर पवित्र आत्म्याच्या मुख्य कार्यप्रणालीसाठीचा असणारा अजेंडा किंवा जो मॅप आहे किंवा जो मॅग्ना चार्ट आहे तो आम्हाला त्या ठिकाणी प्रेषित 1:8 त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. जर आता प्रेषित 2 कडे जर आम्हाला लक्ष केंद्रित करायचंय तर आम्हाला प्रेषित 1 पहिल्या अध्यायाची सिक्वेन्स आम्हाला थोडीशी समजून घेणं गरजेचं आहे. प्रेषित 1 जर आम्ही बघितलं तर जो लेखक आहे संत लूक हा लेखक आता थियोफिल महाराजाला हा असणारा सदरचा जो ड्राफ्ट आहे किंवा हे जे लिखाण आहे तो त्या ठिकाणी त्याला सबमिट करत आहे. आता येशूच्या स्वर्गारोहणानंतर ज्या वेळेस आता 12व्या प्रेषिताची नेमणूक त्या ठिकाणी करायची त्या संदर्भामध्ये आम्हाला हे एकत्र झालेले त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतात. त्याच्या अगोदर येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या संबंधाने त्यांना सांगतो. त्याच्यानंतर प्रेषित 1 आणि त्याच्या 12व्या वचनापासून 26व्या वचनापर्यंत आम्हाला 12व्या प्रेषिताची नेमणूक हे लोक कसे करतात त्याचा एक क्रायटेरिया त्याचा एक सिक्वेन्स आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. मग आम्ही ज्या वेळेस प्रेषितांच्या कृत्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्या वेळेस आम्ही येतो त्यावेळेस पहिल्या वचनापासून ते जवळजवळ 13व्या वचनापर्यंत पवित्र आत्म्याचं दान त्या ठिकाणी कसं प्राप्त झालं आणि पवित्र आत्म्याचा त्या ठिकाणी 120 लोकांच्या जमावामध्ये किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या जे उपस्थित लोक आहेत विश्वासणारे आहेत किंवा जे यहुदी इतर आहेत बाकीचे लोक आहेत यांच्यावर त्यांचा हस्तक्षेप नेमका कसा झालेला आहे ह्याच्याकडे आम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो आम्हाला हे बारकाईनं समजून घेऊया की हा जो देवाचा आत्मा किंवा पवित्र आत्म्याचं दान ज्या वेळेस मंडळीला प्राप्त करून देण्यात आलं त्याच्या असणाऱ्या पवित्र आत्म्याचा हस्तक्षेप हा कसा आहे या 3 गोष्टी मी तुमच्या समोर आज मांडू इच्छितो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो या दुसऱ्या अध्यायाकडं आम्ही जात असताना आम्हाला बारकाईनं पहिल्या अध्यायाचा असणारा जी बॅकग्राऊंड आहे किंवा जी स्थिती आहे ती आम्ही या ठिकाणी थोड्याशा वेळामध्ये जाणून घ्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपण बघूया की पवित्र आत्म्याचा हस्तक्षेप दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या 13व्या वचनामध्ये कसा झालेला आहे. आणि म्हणून पेंटिकॉस्ट संडेचं महत्त्व आम्हाला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचा हस्तक्षेप कसा सुरू झाला किंवा पवित्र आत्मा हे दान ज्यावेळेस प्राप्त झालं त्यावेळेस नेमकं
त्या असणाऱ्या पवित्र आत्म्याने की जो कायमस्वरूपी मंडळीला देण्यात आला त्याने नेमकं काय काम केलं हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. 3 महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्या समोर ह्या वेळेस मांडू इच्छितो. पहिली महत्त्वाची गोष्ट की जी आम्हाला प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. या असणाऱ्या या पॉइंटकडे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला एनकरेज करू इच्छिन की हा जो अध्याय आहे 2रा अध्याय जो आहे पहिली 13 वचनं जी आहेत ही बारकाईनं तुम्ही त्या ठिकाणी वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टीची सिक्वेन्स कळायला त्या ठिकाणी सोयीस्कर होईल. प्रेषित 2:2 मध्ये म्हटल्याप्रमाणे जर आम्ही वचनामध्ये वाचलं किंवा बायबलमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. पहिलं आणि 2रं वचन मी आपल्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी म्हटलं, नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. पवित्र आत्म्याची इन्व्हॉल्वमेंट आम्हाला आता ह्या ठिकाणी दिसून येते. पवित्र आत्म्याचा हस्तक्षेप ह्या 2ऱ्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आता नीट लक्षात घ्या, ज्या वेळेस आम्ही हे म्हणतोय की ज्या घरामध्ये ते बसले होते, लक्षात घ्या, मला जी गोष्ट तुमच्या समोर मांडायची आहे ती फार साधी आहे पण मार्मिक आहे. ती तुमच्या आणि माझ्या आत्मिक जीवनासाठी, आमच्या कौटुंबिक जीवनासाठी अतिशय महत्वाची आहे. ती काय आहे तर 2ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. आता व पासून जो 2रा भाग आहे त्याच्याकडे आम्ही थोडंसं लक्ष केंद्रित करणार आहोत. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. ज्या घरात ते बसले होते, कशासाठी बसले होते आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. ही जी लोक या घरामध्ये बसलेली आहेत ही कशासाठी बसली आहेत? का त्या घरामध्ये पवित्र आत्मा आल्यानंतर ते संपूर्ण घर ते सर्व त्याने भरून गेलं. असं काय झालं की ते पवित्र आत्म्याचं दान त्या घरामध्ये आल्यानंतर ते घर सर्व भरून गेलं? आणि म्हणून हे जर जाणून घ्यायचंय तर आम्हाला पुन्हा त्या असणाऱ्या पहिल्या अध्यायाकडं आम्हाला जाणं गरजेचं आहे. प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय आणि 13व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी समजून येईल. 13वं वचन बघा, आता नीट लक्षात घ्या ही सिक्वेन्स. का घर भरून गेलं पवित्र आत्म्यानं, त्याचे 3 मुख्य कारण आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. आता 3 मुख्य कारण कुठले आहेत? पहिलं कारण आम्हाला 13 ते 14 वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. आता काय म्हटलेलं आहे 12व्या वचनापासून मी तुम्हाला तुमच्यासाठी वाचतो. 12, 13 आणि 14 वचन त्या ठिकाणी वाचतो. मग यरुशलेमेजवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजलेवर आलेल्या जैतुनांचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते यरुशलेमेस परत आले आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. नीट लक्षात घ्या, ते आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. तेथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहुदा हे राहत होते. आता पुढे बघा 14व्या वचनामध्ये म्हटलेले, हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. पहिली गोष्ट, या खोलीत काय होत होतं तर एक चित्ताने प्रार्थना करणं ही त्यांच्यासाठी तत्परता होती. काय होत होतं या खोलीमध्ये? का पवित्र आत्म्याने ही खोली भरून गेली? कारण पहिली महत्वाची गोष्ट, एक चित्ताने प्रार्थना करण्यामध्ये हे लोक तत्पर झालेली होती. त्यांना दुसऱ्या कुठल्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यांना दुसऱ्या कुठल्याच गोष्टीमध्ये महत्व वाटत नव्हतं. देवाच्या असणाऱ्या ज्या देणगीविषयी देवबापाने ख्रिस्ताच्या गर्भी त्यांना सांगितलं होतं, त्याच्यासाठी, त्याच्या कार्यासाठी, त्याच्या असणाऱ्या त्याचा जे दृष्टांत होता ते दृष्टांत एस्टॅब्लिश कसं होईल या सर्व गोष्टींसाठी एक चित्ताने हे सर्व लोक त्या ठिकाणी प्रार्थना करत
एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर ही पहिलं कारण झालं. 15व्या वचनामध्ये आल्यानंतर आता त्या बंधू वर्गामध्ये पेत्र उभा राहतो किंवा पेत्र त्या ठिकाणी बोलायला सुरुवात करतो आणि जवळजवळ मला वाटतं 22व्या वचनापर्यंत किंवा 23व्या वचनापर्यंत त्या ठिकाणी तो ह्या असणाऱ्या मंडळीला किंवा ह्या असणाऱ्या समूहाला तो त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना त्या ठिकाणी तो दिसत आहे. पेत्र या बंधू वर्गामध्ये उभा राहतो आणि त्यांना आध्यात्मिकतेचे धडे देतो, आत्मिक मार्गदर्शन करतो. भविष्यामध्ये काय सांगितलेलं आहे, भविष्य कथन काय आहे, जुन्या करारामध्ये किंवा त्यांच्या असणाऱ्या ग्रंथामध्ये नियमशास्त्रामध्ये याच्याविषयी काय सांगितलेलं आहे, या सर्व गोष्टींचं कथन तो ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने ह्या लोकांना करतो. पेत्राद्वारे ह्या खोलीमध्ये जर काय होत आहे तर आत्मिक गोष्टींचं मार्गदर्शन होत आहे. तिसरी महत्वाची गोष्ट की जी आम्हाला प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय आणि त्याच्या 23व्या वचनापासून ते जवळजवळ 26व्या वचनामध्ये पर्यंत आम्हाला दिसतील. 12व्या प्रेषिताची नेमणूक करायची आहे आणि ती नेमणूक कशी व्हावी याच्याविषयीचं मार्गदर्शन पेत्राने केलं आणि ते मार्गदर्शन केल्यानंतर आता 23व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आता 2 व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी दिसतात. बरसबा म्हटलेला योसेफ आणि मत्थिया, या दोघांना ज्यावेळेस तो पुढे आणतो काय होतं 24व्या वचनामध्ये आम्हाला दिसून येतं की मग त्यांनी अशी प्रार्थना केली, हे सर्वांची हृदय जाणणाऱ्या प्रभू, हे सेवकपद व प्रेषित पद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहुदाचे पद ज्याला मिळावे असा या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखीव. मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या व मत्थियाची चिठ्ठी निघाली तेव्हा त्याला 11 प्रेषितांबरोबर गणण्यात आले. ख्रिस्ताचं असणारं जे टीम वर्क आहे ते अपूर्ण राहू नये याची काळजी या जमावाने घेतली. या जमावाने घेतली. ख्रिस्ताचं कार्य अपूर्ण राहू नये, ते पूर्णत्वास कसं जाईल याची काळजी ह्या जमावाने त्या खोलीत घेतली. पेत्राद्वारे मार्गदर्शन त्या खोलीत लाभलं. एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर होते ते त्या खोलीत होते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जिथे एक चित्ताने, ज्या खोलीत एक चित्ताने प्रार्थना होती, ज्या घरामध्ये एक चित्ताने प्रार्थना होती, ज्या घरामध्ये एक चित्ताने आत्मिक मार्गदर्शन केलं जातं, ज्या घरामध्ये ख्रिस्ताच्या कार्याचा विचार त्या ठिकाणी केला जातो, ते घर पवित्र आत्म्याच्या दानाने आणि पवित्र आत्म्याच्या समक्षतेनं भरून जातं. आणि म्हणून त्या घरामध्ये जे सर्व होते ते सर्व घर भरून गेलं. ते सर्व घर भरून गेलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रश्न हा आहे, आज ह्या मितीला ज्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आम्ही आहोत, ज्या कठीण काळामध्ये आम्ही आहोत, ज्या ठिकाणी सगळं हँग झाल्यासारखं आम्हाला वाटत आहे, आमची विचारसरणी त्या ठिकाणी शॅटर्ड झाल्यासारखी वाटत आहे. या असणाऱ्या कोविडच्या असणाऱ्या महामारीमध्ये ज्या ठिकाणी आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये राष्ट्रांवर उठत आहेत, वेगवेगळी वादळं निर्माण होत आहेत, अशा कठीण प्रसंगामध्ये माझं घर कशानं भरलेलं आहे हा विचार तुम्ही आणि मी मंडळी म्हणून करणं गरजेचं आहे. बंधू आणि भगिनींनो, खरा पेंटेकॉस्ट साजरा करायचा आहे का? आपलं घर देवाच्या आत्म्याच्या दानाने भरा. खरा पेंटेकॉस्ट संडे साजरा करायचा आहे का? एक चित्ताने प्रार्थना करण्यात आपलं घर तत्पर करा. खरा पेंटेकॉस्ट संडे साजरा करायचा आहे का? ख्रिस्ताच्या कार्याविषयी विचार करा. जे अपूर्ण राहिलंय, जे अर्धवट राहिलंय ते पूर्ण कसं करता येईल याच्याकडे लक्ष केंद्रित करा. देवाच्या पवित्र आत्म्याच्या दानानं आमच्या घराला भरायचं आहे का? देवाचं मार्गदर्शन घेऊन इतरांना मार्गदर्शन करा. आपलं घर हे रिकामं कधीच होणार नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र आत्मा मंडळीला देण्यात आला
त्याची सुरुवात या घरात झाली. म्हणून प्रिय बंधूंनो, लक्षात घेऊया, ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्यानं भरलं. माझं घर मी कशाने भरत आहे? व्यसनाने भरत आहे, भांडणाने भरत आहे, चित्रविचित्र विचारांनी भरत आहे, चित्रविचित्र स्वभावाने भरत आहे, कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टींना मी घर भरत आहे, कुठल्या तरी वेगळ्याच व्यक्तीनं मी घर भरत आहे, कुठल्या तरी वेगळ्याच असणाऱ्या सवयीनं मी घर भरत आहे. मी कशाला माझं घर भरत आहे? दुसरी महत्वाची गोष्ट, प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांमधून बोलू लागले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं, ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. देवाचा आत्मा ज्यावेळेस येतो, देवाचा आत्मा ज्यावेळेस कोणामध्ये विराजमान होतो किंवा ज्यावेळेस तो आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तो येतो, ज्यावेळेस तारण प्राप्त होतं, देवाचा आत्मा कायमस्वरूपी आमच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी वास्तव्यास येतो, त्यावेळेस तो परिपूर्ण कार्य करतो. देवाचा आत्मा, पवित्र आत्मा हा आमच्या संगती अर्धवट काम करत नाही. पवित्र आत्मा कोणालाही अपूर्ण ठेवत नाही, तो परिपूर्ण करतो. आणि परिपूर्ण म्हणजे काय? परिपूर्णता याचा अर्थ त्या देवाच्या आत्म्याच्या करवी, पवित्र आत्म्याच्या करवी त्याचं सार्वभौमत्व ग्रहण करणं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही गलतीकार असतो त्याचा 5वा अध्याय ज्यावेळेस आम्ही काढतो, या गलतीकाराच्या 5व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर स्पष्टपणे 5व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये लिहिणारा लेखक संत पौल त्या ठिकाणी म्हणत असताना म्हणतो, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. आणि म्हणून पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं म्हणजे आत्म्याच्या प्रेरणेमध्ये चालत राहणं. आणि म्हणून गलतीकारास पत्राच्या असणाऱ्या 5व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो की आत्म्याच्या प्रेरणेने चाला. हा रिक्वेस्ट करत नाही बरं का, इट्स अ कमांड, इट्स ऑर्डर, इट्स अन ऑर्डर. तो त्या ठिकाणी आज्ञा देते की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणं गरजेचं आहे. कोणाला ऑर्डर देते? गलतीच्या मंडळीला. गलतीच्या मंडळीला तो म्हणतो की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये चालणं गरजेचंच आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये चाललं म्हणजे गलतीकारास पत्र 5वा अध्याय 22 आणि 23 मध्ये आत्म्याचं जे फळ आहे ते फळ आमच्या जीवनात दिसणं गरजेचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस आम्ही म्हणतो की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये आम्हाला चालणं गरजेचं आहे, याचा अर्थ की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये मार्गक्रमण करणं, जे आत्मिक आहे त्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं, जे दैहिक आहे त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं. रोमकरास पत्र 8वा अध्याय 1-9 वचनं. आणि म्हणून फिल्ड विथ होली स्पिरिट किंवा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं त्या ठिकाणी प्रेरित होत राहणं, परिपूर्ण होत राहणं. आणि ही जी क्रिया आहे ही चालू क्रिया आहे, ही कंटिन्यू होणारी क्रिया आहे. आम्हाला स्वतःला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं प्रेरित होऊन आम्हाला स्वतःला भरत राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे कधी होत राहतं? ज्यावेळेस आम्ही इतरांना क्षमा करतो. हे कधी होत राहतं? ज्यावेळेस आम्ही देवाचं मूल म्हणून जगत राहतो. हे कधी होतं? ज्यावेळेस आम्ही दैवी इच्छेवर अवलंबून राहतो. हे कधी होतं? ज्यावेळेस आम्ही विश्वासात दृढ होत राहतो. हे कधी होतं? ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेत पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मध्यस्थी करतो. हे कधी होतं? ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही देवाच्या वचनाचं आज्ञापालन करत राहतो, त्यावेळेस हे होतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मंडळीतला प्रत्येक विश्वासणारा हा पवित्र आत्म्याने परिपूर्ण आणि प्रेरित असावा. आज तुम्हाला आणि मला, या जगाला, या शहराला, या राज्याला, या देशाला पवित्र आत्म्याने भरलेले लोक विश्वासणाऱ्यांची गरज आहे. पवित्र आत्म्याने भरलेले लोक हे
शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यामध्ये त्या ठिकाणी तत्पर होते, प्रार्थना करण्यात तत्पर होते आणि ती त्यांची तत्परता पाहून त्या ठिकाणी असणाऱ्या मनुष्यांना भय वाटत होतं. आज जग आम्हाला आमच्यासारख्या विश्वासणाऱ्यांना भयभीत होत नाही. याचं कारण एक मात्रच आहे, पवित्र आत्म्याच्या त्या सार्वभौमत्वामध्ये, त्या असणाऱ्या प्रेरणेमध्ये आम्ही चालत नाही. आम्हाला चालणं गरजेचं आहे. परिणाम काय झाला माहितीये का? जसजशी आत्म्यानं त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांमधून बोलत राहिले. याच्यामध्ये मला सांगायचंय काय माहितीये का? देवाचा आत्मा किंवा पवित्र आत्मा तुम्हाला अशा गोष्टी प्रगट करेल ज्याचा विचार देखील तुम्ही केला नसेल. जसजशी त्यांना वाचा मिळाली तसतसं ते निरनिराळ्या भाषांमध्ये बोलू लागले. दुसरी महत्वाची गोष्ट, पवित्र आत्मा तुम्हाला अशा गोष्टी प्रगट करेल ज्याची त्या काळात, त्या जागेसाठी, त्या काळासाठी, त्या लोकांसाठी, त्या सिच्युएशनसाठी, त्या वेळेसाठी गरज आहे. देवाचा आत्मा विनाकारण उगीच कुठलीही गोष्ट करायला लावणार नाही. 6व्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलंय, तो नाद झाल्यावर, प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय आणि 6वं वचन, त्या ठिकाणी म्हटलं तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जरी या ठिकाणी गोंधळून गेला हा शब्द आहे, मी तुम्हाला थोडंसं विश्लेषण करू इच्छितो. पवित्र आत्मा कोणालाही गोंधळात टाकत नाही, तर गोंधळात पडलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा बाहेर काढतो आणि स्थिर करतो. पवित्र आत्मा कुठल्याच विश्वासणाऱ्याला गोंधळ करू देत नाही आणि परवानगी देत नाही. कारण देवाचा आत्मा हा सुसंकल्पाचा आत्मा आहे, समंजसपणाचा आत्मा आहे, तो स्थिरतेचा आत्मा आहे. यदा कदाचित या लोकांनी कधीच अभ्यास केला नसेल त्या भाषेचा, यदा कदाचित त्या गोष्टींकडे, त्या असणाऱ्या गोष्टींकडे कधीच लक्ष केंद्रित केलं नसेल. ते सर्व गालिली होते, तरी त्या ठिकाणी जमलेल्या बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी त्यांची भाषा त्या ठिकाणी ऐकलेली आहे. 9व्या वचनापासून ते जवळजवळ मला वाटतं 12व्या वचनापर्यंत, 11व्या वचनापर्यंत या भाषा त्या ठिकाणी बोलल्या गेल्या आणि प्रत्येकाने आपापली भाषा त्या ठिकाणी ऐकली. अनेक वेळेस देव साधारण मनुष्याला असाधारण योजनेसाठी देवा पवित्र आत्म्याचं दान देतो. पवित्र आत्म्याचं त्या ठिकाणी उत्तेजन त्याच्याद्वारे तो आम्हाला देतो. मी परत एकदा तुम्हाला सांगेन, या जगाला, या शहराला, तुमच्या आणि माझ्या कुटुंबाला, तुमच्या आणि माझ्या मंडळीला, तुमच्या आणि माझ्या शहराला, तुमच्या आणि माझ्या देशाला, तुमच्या आणि माझ्या राज्याला पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेल्या विश्वासणाऱ्यांची आज गरज आहे. तिसरी आणि शेवटची महत्वाची गोष्ट की जी प्रेषित 2:11 मध्ये त्या ठिकाणी सांगितलेली आहे, त्या ठिकाणी म्हटलेले आहे की बऱ्याच भाषेचा उल्लेख केला आणि 11व्या वचनामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी म्हटलं, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो. तुम्हाला माहिती आहे का, पवित्र आत्म्याचं दान हे त्यांना का प्राप्त झालं, का ह्या भाषा बोलल्या गेल्या? एकच एम त्या ठिकाणी होतं की त्या ठिकाणी पेंटेकॉस्टच्या दिवशी जमलेल्या प्रत्येक भक्तिमान यहुद्याला, प्रत्येक गालिलकराने, प्रत्येक त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला देवाचं महत्कृत्य ऐकवावं. ही एक फार मोठी संधी होती, हा एक फार मोठी उपलब्धता होणार होती आणि त्याचा असणारा रिझल्ट आम्हाला पुढच्या असणाऱ्या काही अध्यायांमध्ये आम्हाला दिसून येतो की त्या ठिकाणी स्पष्ट म्हटलेले आहे की त्यांच्यामध्ये दररोज भर होत असेल. पेत्राचा एक संदेश की जो प्रेषित 2:14 पासून सुरू होतो, त्या एका संदेशानं अनेकांचं अंतःकरण पिळवटून टाकलं. अनेकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला, अनेकांनी ख्रिस्ताला तारणारा म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी जागा दिली. मंडळी रोपण झालं, मंडळीचा उदय त्या ठिकाणी
झाला, मंडळी एस्टॅब्लिश झाली आणि ख्रिस्ताचं कार्य, ख्रिस्ताचा दृष्टांत या मंडळीच्या द्वारे त्या ठिकाणी इतर ठिकाणी पांगू लागला. आपापल्या भाषेत देवाची महत्कृत्य सांगताना ऐकलं. प्रियबंधाने भगिनींनो, हा तिसरा पवित्र आत्म्याचा हस्तक्षेप या असणाऱ्या भाषा बोलणाऱ्यांमध्ये होता. हे सर्व बोलणारे गालिली होते. आपापली भाषा त्या ठिकाणी या लोकांनी ऐकली. पवित्र आत्म्यानं काय केलं? त्याच्या हस्तक्षेपानं अशा भाषा बोलल्या गेल्या की त्या भाषेच्या द्वारे देवाचं महत्कृत्य इतरांना ऐकवलं गेलं. प्रियबंधाने भगिनींनो, काय मी देवाचं महत्कृत्य इतरांना ऐकवत आहे का? तुम्हाला माहिती आहे का, अशाच भाषेचा गोंधळ सुद्धा जुन्या करारामध्ये झाला की जो उत्पत्तीच्या असणाऱ्या 10व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसून येतो की ज्या ठिकाणी त्या बाबेलच्या बुरुजाच्या ठिकाणी त्या ठिकाणी देवानं भाषेचा गोंधळ उडवला. कारण त्यांचं इंटेन्शन अशा प्रकारचं होतं. ते म्हणत होते की चला आपण एक मोठा उंच असा मनोरा तयार करू आणि आपलं नाव उंच करू. देवानं मनुष्याचं नाव त्या ठिकाणी उंच होऊ दिलं नाही. ह्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा बोलल्या गेल्या, ह्याही ठिकाणी भाषेचा गोंधळ झाला, पण ह्या ठिकाणी देवाचं महत्कृत्य सांगितलं गेलं. प्रिय बंधूंनो भगिनींनो, एकाच जागेवर एकाच जागतिक स्तरावर कार्य हे चालू होतं. कारण देवाचा आत्मा त्या ठिकाणी उतरला होता आणि देवाचं महत्कृत्य या लोकांकडून इतरांपर्यंत पोहोचवलं जात होतं आणि ते ऐकत होते. प्रिय बंधूंनो भगिनींनो, जर मला ख्रिस्त कळालाय, माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे, काय मी देवाचं महत्कृत्य ऐकवतो का देवाची भीती घालतो? प्रिय बंधूंनो भगिनींनो, आम्ही काय करत आहोत? आम्ही काय करत आहोत? पवित्र आत्म्याचा हस्तक्षेप आम्हाला या प्रेषित 2:1 ते 13 वचनांमध्ये स्पष्टपणे दिसून आला. ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्यांना भरले. ते घर एकचित्त प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होतं. सेवकाचं मार्गदर्शन त्या घराला लाभलं. एवढंच नाही तर ख्रिस्ताचं कार्य पुढे कसं नेता येईल याच्या संबंधाने त्या ठिकाणी विचार झाला आणि कृती झाली. दुसरी महत्वाची गोष्ट, ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. अपूर्णता देवाच्या आत्म्याने कोणाला दिली नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आपापल्या भाषेत देवाचं महत्कृत्य सांगताना त्यांनी ऐकलं. आम्ही काय लोकांना ऐकवतो? ज्यांना अजून ख्रिस्त माहीत नाही, ज्यांना अजून स्वार्थ माहीत नाही, आम्ही त्यांना स्वार्थ म्हणून काय ऐकवत आहोत? ज्या पवित्र आत्म्याच्या सार्वभौमत्वामध्ये मी माझं जीवन व्यतीत करत आहे, काय मी त्याच्याद्वारे देवाचं महत्कृत्य इतरांना ऐकवत आहे का? इतरांना सांगत आहे का? आज तुमच्या समोर हा प्रश्न. देवा करो या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. या आपण डोळे झाकूया, आपलं समर्पण देवबापाकडे करूया. आजच्या या पेंटिकॉस्टच्या दिवशी आपल्या प्रत्येकाला देवबापाच्या हातामध्ये समर्पित करूया आणि म्हणूया की प्रभू, ते घर तू त्या तुझ्या पवित्र आत्म्याने भरलं. एक चित्तानं प्रार्थना करत होतं. देवाचं मार्गदर्शन देवाच्या सेवकाकडनं घेत होतं. ख्रिस्ताचं कार्य अपूर्ण जे राहिलं होतं ते पूर्ण कसं करता येईल याचा विचार आणि कृती करणारं ते घर होतं. कारण त्या घरात पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं चालणारी माणसं त्या ठिकाणी होती. ख्रिस्तावर प्रीती करणारे लोक त्या ठिकाणी होते, विश्वासणारे होते. प्रभू, माझंही घर तसंच आहे, माझंही घर तसंच आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये मला चालव प्रभू. माझ्याकडे बघितल्यानंतर म्हटलं पाहिजे की प्रभू, ही व्यक्ती काहीतरी वेगळी आहे. आणि ज्या वेळेस मला तुझं महत्कृत्य कळतंय त्यावेळेस मी ते इतरांना सांगणं गरजेचं आहे. कारण कोणीतरी ख्रिस्ताशिवाय मरेल याची काळजी मी आज घेतली पाहिजे. प्रभू साहेब, हे प्रभू, मी पुन्हा एक वार आम्हा प्रत्येकाचं समर्पण तुझ्या हातामध्ये कर. दया कर, कृपा कर प्रभू. पेंटेकॉस्टच्या दिवशी जे पवित्र आत्म्याचं दान तू आम्हाला दिलंस
आणि प्रभू ह्या अवघ्या 13 वचनांमध्ये त्या पवित्र आत्म्याचा हस्तक्षेप तू आम्हाला इतक्या सुंदर रीतीने दाखवलास. आम्ही तुझे आभार मानतो. प्रार्थना करतो जिवंत देव बाप्पा, या वचनांवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे मार्गक्रमण करण्यासाठी तुझी दया, तुझी कृपा होते. सहाय्यकर्ता, मार्गदर्शक, पुढारीत होते बाप्पा. तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेमध्ये चालण्यासाठी कृपा, पुढारीत हो प्रभू. तुझ्या नावाचं गौरव करून दे. ज्यांनी प्रभूचे आज दान गोळा केलेलं, दशमांश असतील, स्वनाकाराचे अर्पण असतील, स्वसंतोषाचे अर्पण असतील, प्रभू ते प्रत्येक दान आम्ही तुझ्या हातात देतो. यदा कदाचित त्याच्यामध्ये उपकार स्तुती असेल प्रभू, ते सर्व काय आम्ही तुझ्या हातात देतो. आणि आमची प्रार्थना दे बाप्पा, ते दान आशीर्वादित कर. ज्यांच्या जीवनामध्ये उपकार स्तुती आहे प्रभू, ज्यांना प्रभूजी कोविडमधून परमेश्वरा तू बरं केलंस, आरोग्य दिलंस, त्या प्रत्येकाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ज्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला प्रभू, त्या परिवाराला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. सांत्वनदायी कृपा तू प्रभू, तुझ्या वचनाच्याद्वारे त्यांच्या संगतीत बोल आणि तुझ्या नावाचं गौरव म्हणून त्यांच्याद्वारे. पुन्हा एक वार प्रभू आजची भक्ती, आजचं येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित केलंस. आम्ही सर्व मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान तुला देतो. धन्यतार मला आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप, तुझे नाम पवित्र मानले जाते. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडलं आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्माचा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणाऱ्या देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर येथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus.